उपवासाला नेहमी साबुदाणा खिचडी आणि साबुदाणा वडा खाऊन कंटाळा आला आहे का? तर मग आजची ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे. तर आज आपण बनवणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने बाहेरून छान कुरकुरीत आणि आतून मऊ असे स्वादिष्ट उपवासाचे थालीपीठ. हे थालीपीठ बनवायला खूपच सोपे आहे. झटपट तयार होते आणि उपवासासाठी एकदम परफेक्ट आहे. ज्यांना तेलकट तुपकट खायचा कंटाळा आला आहे आणि उपवास सुरू झाले आहेत, तेव्हा अशा प्रकारे एक जरी थालीपीठ खाल्ले तरी ते पोटभरीचे आहे. अजिबात भूक लागत नाही. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण लगेचच उपवासाचे थालीपीठ बनवायला सुरुवात करूया. तर उपवासाचे थालीपीठ बनवण्यासाठी प्रथम आता इथे आपण एक बाउल घेतला आहे. एक मीडियम सॉफ्ट असे मिश्रण आपण तयार करून घेणार आहोत. आता बाउलमध्ये प्रथम आपण 2 उकडून किसून घेतलेले बटाटे घालूया. बटाटा नेहमी उकडून किसूनच घ्यायचा आहे, त्यामुळे तो पदार्थात लगेचच एकजीव होतो. आता बटाटा आपण अशा प्रकारे किसून घेतल्यावर लगेचच इथे अर्धी वाटी कोथिंबीर, मिरची, आलं आणि आपण शेंगदाण्याची भरड घेतली आहे. अशा प्रकारे मिश्रण पाणी न घालता अगदी व्यवस्थितपणे भरडून घ्यायचे आहे, म्हणजेच पल्स मोडमध्ये फिरवून घ्यायचे आहे. आता हे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा ह्या हिरव्या मसाल्याऐवजी लाल तिखट असते तेही इथे वापरू शकता. त्यानंतर 1 वाटी इथे मी भगरीचे पीठ घेतले आहे. उपवासाची भाजणी आहे. यामध्ये भगर आणि थोडेसे मी साबुदाणे घेतले आहेत आणि जिरे ही भाजून मी व्यवस्थितपणे अशा प्रकारे पीठ तयार करून घेतले आहे. आता चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि सर्व जिन्नस प्रथम चमच्याने एकजीव करून घेऊया. त्यानंतर गरजेनुसार पाणी घालून अगदी मीडियम सॉफ्ट असा गोळा तयार करून घेऊया. पाहू शकता अशा प्रकारे मिश्रण परफेक्ट असे आपण तयार करून घेतले आहे. थालीपीठासाठी अशाच प्रकारे मिश्रण तयार करून घ्यायचे आहे, म्हणजे थापायला एकदम सोपे जाते. आता हे मिश्रण आपण लगेचच थापून घेण्यासाठी इथे एक रुमाल व्यवस्थितपणे भिजवून घेतला आहे. तुम्ही याऐवजी प्लास्टिक पेपर असतो तोही व्यवस्थितपणे तेल लावून घेऊ शकता. आता त्यातील आपण मीडियम असा गोळा घेऊन लगेचच अशा प्रकारे रुमालावर ठेवून घेतल्यावर अगदी हलक्या हाताने अशा प्रकारे पाणी लावून लावून पातळसर असे आपण थालीपीठ थापून घेऊया. अगदी कडा पातळ झाल्या पाहिजे आणि मधील भाग व्यवस्थितपणे अशा प्रकारे जितका जमेल तितके आपण हे जे थालीपीठ आहे ते व्यवस्थितपणे पातळसर असे थापून घेणार आहोत. त्यामुळे लगेचच भाजलेही जाते आणि कुरकुरीत असे हे थालीपीठ तयार होते. आता अशा प्रकारे व्यवस्थितपणे आपण थालीपीठ थापून घेतले आहे. लगेचच त्याला गोलाकार देण्यासाठी इथे मी प्लेट घेतली आहे. प्लेटने व्यवस्थितपणे अशा प्रकारे ठेवून घेतल्यावर जे एक्स्ट्राचे जे पीठ आहे ते अशा प्रकारे काढून घ्यायचे आहे आणि परफेक्ट असा गोलाकार द्यायचा आहे. आणि मधून अशा प्रकारे आपण प्लेट काढून घेतल्यावर अशा प्रकारे अगदी व्यवस्थितपणे होल करून घ्यायचे आहेत. पण अशा प्रकारे थालीपीठ तयार करून घेतले आहे. लगेचच आपण ते अगदी व्यवस्थितपणे खरपूस भाजून घेऊया. त्यासाठी इथे गॅसवर पॅन गरम करत ठेवला आहे. पॅन गरम करून घेतल्यावर लगेचच आपण जे थालीपीठ तयार करून घेतले आहे ते अशा प्रकारे त्यावर घालून घेऊया आणि हलक्या हाताने जो रुमाल आहे तो काढून घेऊया. रुमाल व्यवस्थितपणे भिजवून घेतल्यामुळे अगदी थालीपीठ व्यवस्थितपणे सुटले जाते. अशा प्रकारे व्यवस्थितपणे हलक्या हाताने थालीपीठ रुमालापासून वेगळे करून घ्यायचे आहे. त्यानंतर वरती थेंब थेंबभर अशा प्रकारे होलमध्ये तेल घालून घेतल्यावर वरून झाकण ठेवून साधारणतः 2 मिनिटे मीडियम गॅस करून एक बाजू व्यवस्थितपणे खरपूस भाजून घ्यायची आहे. हे साधारणतः 2 मिनिटानंतर भांड्यावरील झाकण काढून पाहिजे आहे. थालीपीठची एक बाजू अगदी व्यवस्थितपणे खरपूस भाजली गेली आहे. हलक्या हाताने थालीपीठ परतून व्यवस्थितपणे दोन्ही बाजूने एक समान रंगावर गोल्डन कलर येईस्तोवर भाजून घेऊया. हे थालीपीठ भाजायला जास्त वेळ लागत नाही, कारण आपण इथे उपवासाची भाजणी वापरली आहे. त्यामुळे भगरही व्यवस्थितपणे भाजून घेतली आहे आणि इथे आपण बटाटाही उकडून घेतला आहे. त्यामुळे हे थालीपीठच हे थालीपीठ तयार होते. जास्त वेळ लागत नाही. उपवासासाठी हे थालीपीठ परफेक्ट असे आहे. आता साधारणतः 3 ते 4 मिनिटानंतर पाहू शकता थालीपीठ दोन्ही बाजूने मी अगदी खरपूस भाजून घेतले आहे आणि एक समान रंगावर भाजून घेतले आहे. लगेचच ते आपण एका जाळीवर काढून घेऊया आणि त्यानंतर अशा प्रकारे दुसरेही थालीपीठ आपण थापून घेतले आहे. तेही आपण व्यवस्थितपणे तव्यावर
घालून घेतल्यावर रुमाल अगदी हलक्या हाताने काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर होलमध्ये अशा प्रकारे थेंब थेंबभर तेल घालून घेतल्यावर वरून झाकण ठेवून 2 मिनिटे एक बाजू खरपूस भाजून घ्यायची आहे. त्यानंतर पलटून एकसमान रंगावर थालीपीठ अगदी व्यवस्थितपणे भाजून घ्यायचे आहे आणि गोल्डन कलर येईस्तोवर भाजून घ्यायचे आहे. अशा प्रकारे साधारणतः 3 ते 4 मिनिटे व्यवस्थितपणे आपण थालीपीठ भाजून घेतले आहे आणि एक समान रंगावर भाजून घेतले आहे. लगेचच दुसरेही थालीपीठ आपण एका चाळणीवर काढून घेऊया. अशाच प्रकारे राहिलेले थालीपीठ आपण करून घेऊया. पाहू शकता सर्व थालीपीठ मी तयार करून घेतले आहेत. लगेचच गरमागरम हे थालीपीठ आपण सर्व करूया. हे थालीपीठ तुम्ही चटणीबरोबर खाऊ शकता, दह्याबरोबर खाऊ शकता किंवा कैरीचा मोरंबा असतो त्याबरोबरही खाऊ शकता. फारच अप्रतिम असे हे जे थालीपीठ आपण तयार करून घेतले आहेत ते लागतात. उपवास सुरू झाले आहेत तेव्हा ज्यांना तेलकट तुपकट खायची नाही, साबुदाणा वडा तेलकट होतो, त्यापेक्षा अशा प्रकारे कमी तेलकट खरपूस भाजून घेतल्यामुळे अगदी चविष्ट असे हे थालीपीठ तयार होतात. शिवाय उपवासच काय, कधीही केव्हाही तुम्ही बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता. खास करून उपवासाला अशक्तपणा येतो, यामध्ये भगर आहे, ती शरीराला ऊर्जा देते. म्हणून अशा प्रकारे थालीपीठ तुम्ही बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हाईप करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या सुटसुटीत आणि तितक्याच चविष्ट अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.